खंबीर माहेरपण. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तशा संपूनही गेल्या. या सुट्ट्या आनंददायी होत्या. मामाच्या गावामुळे किंवा आजोळामुळे सुट्ट्या लागायचे वाट मुलं पाहत असतात. त्याहीपेक्षा जास्त त्यांची आई वाट पाहत असते. वर्षभर रांधून वाढून उष्टी काढून या नव्या जमान्यात नोकरी करून कंटाळलेल्या अष्टभुजीचे डोळे 4 दिवसाच्या विसाव्यासाठी माहेराकडे लागलेले असतात. उशिरानं उठणं, माऊलीकडून तेल, मालिश, अभंगाचे लाड पुरवून घेणे, सकाळ दुपार संध्याकाळ आईने वहिनीने केलेल्या पदार्थावर यथेच्छ ताव मारणं, आई वडील भावंडांची फटकार मारून मारलेल्या यथेच्छ गप्पा, जुन्या आठवणीच्या गल्ल्यातून मारलेला फेरफटका, जुने अल्बम पाहताना डोळ्यात तरलेलं पाणी, गावातल्या एखाद्या मावशी, काकू नाहीतर आत्याकडचं जेवणाचं आमंत्रण, गावात नवीन नवीन निघालेल्या एखाद्या हॉटेलवर अख्ख्या कुटुंबाने टाकलेली धाड, माहेरपणालाच आलेल्या मैत्रिणीबरोबर टाकलेला एखादा पिक्चर, केलेली प्रचंड खरेदी, मुलं लहान असताना बहीण भावाने घेतलेला त्यांच्या पालकत्वामुळे मिळालेला सुटवंगपणा, आपल्या लेकरांच्या होणाऱ्या कौतुकामुळे चढलेला मूठभर मार, वर्षभर मनात साठवून ठेवलेल्या गोष्टीचं आणि बहिणीशी केलेलं हितगुज आणि त्यानंतर झालेलं शेवरीसारखं हलकं हलकं मन. माहेरपणाचा सुवर्णकाळ संपून पुन्हा कर्तव्याच्या सासरगावी जाण्याचा उगवलेला दिवस. हळवं मन, जड पाय आणि आईने दिलेल्या पदार्थामुळे झालेलं भलं मोठं सामान. मागच्या खेपेस मनात भरलेली एखादी साडी किंवा ड्रेस, माऊलीच्या मायेने भरलेला एखादा नाजूक असा दागिना, ओटीबरोबरच जेव्हा हातात येतो तेव्हा मायबापांचा प्रेम लेकीच्या डोळ्यातून खळखळ निखळतं. वर्षभर आई वडिलांनी नाकारलेलं एखादं खेळणं किंवा मोबाईल आजोबा नातवंडाच्या हातात देतात तेव्हा दुधावरच्या साईचं तेज अजूनच वाढतं. साईखालचं दूध अजूनच हळवं होतं. निरोपाच्या हलवलेल्या हातात साऱ्यांच्या काळजाचं पाणी हे डोळ्याची समुद्र करण्याचं सामर्थ्य असतं. मुलं मोठी होतात. त्यांचं कॉलेज, परीक्षा यात माहेर मागेच पडतं. फोनवरून येणारा आईबापाचा क्षीण आवाज बरंच काही सांगून जाते. पाय माहेराकडे खेचले जातात. थरथरत्या हाताची आणि लटपटत्या पायांची फिकीर न करता ते विठ्ठल रखुमाई देखील सागरसंगीत माहेरपण करतात. पुढच्या वर्षी लेकीला माहेरपण मिळेल की नाही ही चिंता त्या पिकलेल्या पानांना, मी या रावळात पुढच्या खेपेला माझी दैवत असतील की नाही ही कासावीशी देखील छळत असते. तरीही माहेरपणाच्या धुलईची ऊब अंगावर पांघरूनच तिची सासरी पाठवणे होते. आई वडील कितीही श्रीमंत नसले तरीही लेकीचं माहेरपण श्रीमंत असतं. पण प्रत्येकीच्या नशिबात हे सुख लिहिलेलं असेल असं नाही. कोणी बालपणीच आई वडिलांच्या मायेला पारखं झालेलं असतं तर कोणी मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून माहेरानं तिला दूर चाललेलं असतं. मग लेकीला माहेर आणि तिच्या लेकरांना आजोळ अनुभवायलाच मिळत नाही. माहेर मामाचं गाव, आजोळ अशी ठिकाणं व्यावसायिक माहेरपण करतात. पण त्याला मायेची गोडी कुठून येणार? परवा मात्र एक अनोखं माहेरपण पाहण्यात आलं आणि स्वतःचीच कुठेतरी लाज वाटली. मी पुण्याची नाही त्यामुळे ठिकाणांची नावे सांगता येणार नाही. लाकडी पुलावरून डेक्कनकडे जाताना मध्ये एक चौक लागतो. त्या दिवशी तिथे सिग्नलला थांबावं लागलं. लेकीला ताप आला होता. औषधाची गोळी घ्यायची होती. गाडी डावीकडे घेऊन कोपऱ्यावर थांबवली. गाडी थांबलेली पाहून एक 9-10 वर्षाची मुलगी गाडीजवळ माझ्या खिडकीशेजारी आली. तिच्या हातात विकण्यासाठी लहान मुलांची खेळणी होती. खेळणी चांगली वाटत होती. आम्ही ज्यांच्याकडे जाणार होतो त्यांच्या घरी 4-5 लहान मुले होती. त्यांना देण्यासाठी आम्ही किमतीची चौकशी करू लागलो. एकदम 10 घेतले तर केवढ्याला देशील? ती लहान मुलगी गोंधळली. थांबा, माझ्या भावाला बोलवते. ए भैया जरा इकडे ये. तिचा तो भैया पळत आला. तिच्यापेक्षा फार तर 2-3 वर्षांनी मोठा असलेला तो मुलगा चुणचुणीत होता. त्याच्या हातात पेन पेन्सिली वगैरे होतं. काय झालं? त्याने बहिणीला विचारलं. हे बघ, यांना 1-10 खेळणी पाहिजे. केवढ्याला देणार विचारतात. 11-12चे ते पोरगं धंद्याला हुशार होतं. कसलेल्या विक्रेत्याप्रमाणे खरेदीचा तेवढी आहे. काय मिळत नाही वगैरे सुरू करत शेवटी निम्म्या किमतीला द्यायला तयार झाला. ते 10 खेळणी त्या पोरीकडे 6च खेळणी होती. ती तिने आम्हाला दिली आणि उरलेली आणायला कुठेतरी पळाली. काय रे बाळा, शाळेत जातोस का? लहान मुलांशी बोलायला मला फार आवडतं. त्यांचं खरं खरं निरागस बोलणं मनाला आनंद देऊन जातं. जातो की शाळेत? कितवीत आहेस? 6वीत आहे. कुठल्या शाळेत जातोस? अगं आई, त्याला का पकवतेस उगाच? माझी लेक वैतागली होती. पण पोरगं मात्र हसतमुखानं उत्तरलं. महात्मा गांधी विद्या मंदिर. कुठे आहे शाळा? येथे जवळच आहे का? नाही हो मावशी, कुर्डुवाडीला आहे आमची शाळा.
कुर्डुवाडीला? मी चक्रावले. शाळा कुर्डुवाडीला म्हणतोय, मग इथे काय करतोयस? मावशी, आम्ही कुर्डुवाडीला होतो. आता सुट्टी तिथं आजीकडे आलो आहे. तोपर्यंत त्याची बहीण एका बाईला घेऊन आली. सावळा रंग, बारीक अंगकाठी, नीटसं नाक, डोळे असलेली ती बाई स्मार्ट दिसत होती. तिच्या हातात 4 खेळणी होती. मम्मी, यांना द्यायची बघ ही खेळणी. त्या मम्मीनं खेळणी माझ्याकडे दिली. मी पैसे घेतले, व्यवहार संपला. पण माझं कुतूहल काही मला गप्प बसू देईना. बाई, तुमची पोरं काही? हां, बाई ठसक्यात बोलली. तुम्ही कुर्डुवाडीला असता म्हणे. आमच्या सोलापूरच्या भागातच आहे कुर्डुवाडी. वय, कुर्डुवाडीलाच राहतो आम्ही. मग इथे पुण्यात कसं काय विकता? बाई थोडी थांबली. या अनोळखी बाईशी बोलावं का किती बोलावं याचा अंदाज घेत असावी. आता नवरा आणि लेकही कंटाळले होते. बोलले नाहीत तरी हिला नुसत्या चांभार चौकशा कराव्या लागतात. हे वाक्य मला अनुभवाने ऐकू येत होतं. आता निघावं या विचारात मी असताना बाईंनी तोंड उघडलं. ताई, हे तर पुण्यात माझं माहेर आहे. इथं मागच्या झोपडपट्टीत बारकंसं घर आहे. मी पोरांना घेऊन दरवर्षी माहेरी येते सुट्टीत 2 महिने. पण माझे खेळणे बिळणे विकता हे कसं काय? ताई, आम्ही लय गरीब माणसं. वडील हमाली करायचे, आई धुणी भांडी करायची. मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघंच लेकरं आईबापाचे. परिस्थितीमुळे माझं काय 3रीचं पुढे शिक्षण झालं नाही. अण्णा भाऊ जन्मापासून अपंग आहे. त्याला जास्त हलता पण येत नाही. माझं लग्न करून मला कुर्डुवाडी दिलं. नवरा रेल्वे स्टेशनवर हमाली करतो. मी शेतात कामाला जाते. कसं कसं 2 पोराचा संसार ओढतोय. सुट्टी लागली की पोरं पुण्याला मामाकडे जायचं म्हणून मागे लागतात. पूर्वीची गोष्ट ठीक होती. बाप काहीतरी कमवायचा. तो 5 वर्षामागं वारला. आईचं पण वय झालं. तिच्यानं जास्त काम होत नाही. 2च घरची कामं कशीबशी करते. त्या दोघांचं कसंबसं भागवते. आम्ही माहेरपणाला आल्यावर कुठून खायला घालाल आम्हाला? म्हणून मी इकडे यायचं बंद केलं होतं. पण सगळी पोरं गावाला गेली की माझी पोरं हिरमुसून बसायची. शेवटी एकदा आले पोरांना सुट्टीला घेऊन इथं. शेजारच्या एका मैत्रिणीकडून हे असं विकलं की चांगले पैसे मिळतात म्हणून कळलं. 3 खेळणी, पेन, पेन्सिली आणखी घेऊन दिली. सुरुवातीला चांगले पैसे मिळाले. तेव्हापासून प्रत्येक सुट्टीत मी आणि माझी 2 पोरं इथं पुण्यात येतो. दिवसभर सिग्नलला कधी खेळणी, कधी फुलं, कधी बिन पुस्तक असं विकतो. चांगले पैसे मिळतात. ह्याच पैशातून मीच माझं माहेर पण आणि पोरांचा आजोळ पण करते. 4 चांगले पदार्थ आणून लेकरांना, आई आणि भावाला खाऊ घालते. त्या सगळ्यांसाठी कपडे घेते आणि परत जाताना खर्च करून उरलेले सगळे पैसे आईच्या ओटीत घालते. माझं माहेर पण होतं. पोरांना आजोळच सुख मिळतं. मी आई भावाला पण मदत होते आणि माझी पोरं लहानपणापासूनच धंद्यात पण तयार होतात. मला ती ठेंगणीची मूर्ती पर्वत एवढी उंच वाटायला लागली. परिस्थिती पुढे न झुकता त्यावर मात करणारी, पाहिजे ते कष्टाने मिळवून आणणारी, स्वतःच्या जीवावर स्वतःचा माहेरपण निभावणारी आणि आईचंही माहेरपण करणारी एक खंबीर माहेरवाशीण.